विरुड-रोंगे येथे 3 दिवसीय उपोषणाला अखेर लेखी आश्वासनाने समाप्ती. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख मनोज कडू व तालुका प्रमुख नाना देऊळकर यांच्या उपस्थितीत धामणगाव रेल्वे तालुक्यातील विरुड-रोंगे येथे सुरू असलेल्या 3 दिवसीय उपोषणाला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अमरावती जिल्हा प्रमुख मनोज कडू व तालुका प्रमुख नाना देऊळकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अमरावती जिल्हा प्रमुख मनोज कडू यांच्या उपस्थित व गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनामुळे उपोषणाला समाप्ती झाली. किशोर ओंकार रोंगे व पुष्पा विनोद भोंडे हे आपल्या स्थानिक समस्यांच्या निराकरणासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. किशोर रोंगे यांच्या नात्यातील सदस्यांच्या घराजवळून जाणारे सांडपाणी भीती शेजारून वाहत त्यांच्या घराच्या आवारात शिरत असल्याने दुर्गंध पसरत होता. हे सांडपाणी योग्य मार्गाने वळवण्यासाठी पाईपलाईन बसवावी व समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान पुष्पा विनोद भोंडे यांनी त्यांच्या घराकडे जाणारा किमान 12 फूट रस्ता उपलब्ध करून द्यावा, तसेच रस्त्यामध्ये करण्यात आलेला कॉन्क्रीट रस्ता फोडून रस्ता मोकळा करावा या मागण्यांसाठी उपोषण सुरू ठेवले होते. या दोन्ही नागरिकांच्या उपोषणाची माहिती मिळताच शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख मनोज कडू व तालुका प्रमुख नाना देऊळकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी तात्काळ गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना उपोषणस्थळी उपस्थित राहण्यासाठी विनंती केली. अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर अखेर 3 दिवसानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. स्थानिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन पुढे सरसावल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. आज विरुड येथे नागरिक ॲडव्होकेट किशोर ओंकारराव रोंगे हे आपल्या सामाजिक प्रश्नासाठी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायासाठी उपोषणाला गेल्या 3 दिवसापासून बसले आहे. सोबत सौभाग्यवती पुष्पाताई भेंडे या सुद्धा त्यांच्या काही प्रश्नासंदर्भात उपोषणाला बसल्या आणि गेल्या 3 दिवसापासून उपोषणाला बसला असताना त्यांची प्रकृती खालावत असल्यामुळे आमच्या शाखा प्रमुखांनी आम्हाला फोन केला. म्हणून आम्ही आज या न्याय प्रश्नाची काय परिस्थिती आहे, कशामुळे उपोषणाला बसले म्हणून आम्ही ते प्रत्यक्ष मंडपाला भेट दिली असता यांचा जो प्रश्न आहे अतिशय सोपा आणि सामान्य प्रश्न आहे, जो कोणाचाही असू शकतो. ॲडव्होकेट किशोर यांचा प्रश्न आहे की स्वच्छतेसंदर्भातला सांडपाणी हे याचं निकाली निघाला पाहिजे. ते ग्रामपंचायतनी प्रशासनाने त्याला सहकार्य करून तो विषय काढून दिला पाहिजे. एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी जर अडचण निर्माण करत असेल तर त्याच्यावर कायद्याचा किंवा प्रशासनाचा पूर्ण अधिकार वापराचा तो ग्रामपंचायतला अधिकार आहे आणि ग्रामपंचायत निश्चितच तो प्रशासकीय अधिकार वापरून किशोरराव रोंगे यांचा प्रश्न निकाली निघणं काही फार कठीण विषय नाही, तो निकाली काढण्यात येईल. तर हाला दुसरा विषय पुष्पाताई भेंडे यांचा घराची जो समोरील रस्ता आहे त्या रस्त्यावरील जे अतिक्रमणासंदर्भातला प्रश्न आहे. अतिक्रमण हा विषय निश्चित करणं हे मोठी यंत्रणा त्यासाठी आहे, कारण गुंतागुंतीचा त्यांचा विषय मार्गी लावायचा असेल की प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेणं आवश्यक आहे आणि प्रशासनानं जर त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही, आज थंडीचा महिना आहे, त्या महिला आहे, त्यांच्या वयानुसार त्या ज्या उपोषणाला बसल्या त्याची दखल प्रशासनाने घेऊन मी माझ्या माध्यमातून हा प्रश्न कसा निकाली निघेल याकरता इथे उपोषणाला मंडपाला भेट दिली आणि या दोघांना पण मी विनंती करतो, मी काही कोणाचा एजंट किंवा मी एक सामाजिक काम करणारा शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून या भागाचा एक प्रतिनिधी म्हणून यांची भेट घ्यायला आलो आणि त्यांचा प्रश्न कसा सुटेल त्यासाठी मी आता प्रयत्न माझ्या पद्धतीने करतो आहे. निश्चितच मला त्यात यश येईल आणि मी सुद्धा त्यांचं वय पाहून त्यांची तब्येत पाहून उपोषणापेक्षा आणखी दुसरा मार्ग काही आपल्याला अवलंबवता येते का. बरेच मार्ग आहे प्रशासनाला वेठीस धरण्याचा. प्रशासनाला वेठीस धरून यांचे प्रश्न कसे मार्गी लागेल यासाठी मी प्रयत्न करेन. आम्ही निश्चितच आमचे तालुका प्रमुख सोबत आहे. शिवसेना तालुका प्रमुख नरेंद्र भाऊ देऊळकर आहे, तालुका संघटक निलेश भाऊ मुंदाने आहे, शिवसेनेचे शाखा प्रमुख आहे सोनोने आणि हे सर्व कंपनी या गावचे तरुण लोक या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहे की हा सामाजिक प्रश्न निकाली निघाला पाहिजे.
आणि तो निश्चितच निघेल असा मला विश्वास आहे. गेल्या 3 दिवसापासून आपण या विरुळ गावात ग्रामपंचायत जवळ उपोषणाला बसले आहे. तर आपली काय तक्रार आणि काय मागणी आहे? सर, माझं नाव ॲडव्होकेट किशोर रुंगे आहे. किशोर, काय झालं माहीत आहे का, मी ग्रामपंचायतला 4 ते 5 महिन्यापासून तक्रारी दिल्या की माझ्या घराजवळचा गैरहजरदार जो आहे माझा भाऊ बनकी, तो त्या बाथरूमचं पाणी जे आहे ते त्या नालीमध्ये म्हणजे त्या माझ्या घराच्या भीतीमध्ये सोडते. मी त्याला म्हटलं पाईप टाक आणि त्या पाईपनं ते पाणी पुढे नाली आहे 60 फूट तिथे नालीनं त्या पाईपलाईन काढून घ्या, म्हणजे तुझा जो संरक्षण आहे आरोग्याचा ते होईल आणि माझं पण चांगलं होईल. याच्यासाठीच मुद्दा आहे, बाकी दुसरा कोणता मुद्दा नाही आहे. मी पाईप सुद्धा स्वतः आणून दिलेली आहे. स्वतः म्हटलं की तू ते पाईप टाकून दे आणि ते पाणी तू नालीमध्ये काढून घे, विषय संपला, दुसरा कोणताच नाही आहे. परंतु ग्रामपंचायत कोणत्याच पद्धतीचं लेवलचं काम करत नाही. नोटीस पाठवली साधी की तुम्ही काढा. त्यांनी साहेब BDO साहेबाचे जे काही वरचे अधिकारी आहे, वरचे म्हणतो खालचे मिडल क्लासचे, ज्याचं नाव आपण म्हणू की विस्तार अधिकारी नवाते साहेब आले, त्यांच्यावर चेन काढण्याचा प्रयत्न केला. मी नवाते साहेबांना प्रश्न केला, तुमच्यावर जर चेन काढते तुम्ही 353चा रिपोर्ट का दिला नाही? हे अशी जर भानगड असेल तर तुम्हाला जर तुमचे कायदे कामी नसेल पडले तर मग हुकुमशाही झालेली आहे. माझा असा प्रश्न आहे, जर हे तुम्हाला पाईप टाकू देत नसेल, आरोग्याचा प्रश्न आहे. माझ्या घरामध्ये 2 दिवस म्हणजे 15 दिवस अगोदर 2 टायफॉइडचे पेशंट निघाले सर. मी यांना वारंवार सांगितलं, तो व्यक्ती काय हो करतो, मी तुला पाईप टाकू देत नाही, मारणार, ह्या धमक्या देते. मी ग्रामपंचायत सांगितलं तुमचा व्हिटो पॉवरचा वापर करा, जर ते होत नसेल तुम्ही सदर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करा, पोलीस स्टेशन आम्हाला पाईप टाकण्यास संमती देईल. एवढं सगळं करत असताना जर करू देत नसेल तर यावर आम्हाला उपोषण करणं अत्यंत गरजेचं आहे. जर आम्ही जर उपोषण केलं नाही तर तरी आरोग्यानं मरू, नाही तर उपोषण न मरू. या ठिकाणी कोणी तुम्हाला भेट द्यायला आले का? काल BDO साहेब आले होते. BDO साहेबांनी फक्त समजुता केला, आम्ही प्रयत्न करू, तो टाकू देत नाही. मग तुम्ही अधिकारी झाले कशाला? त्या कायद्याचा काहीतरी वापर करावा लागेल. आणि मी तिथं त्यांना ग्रामपंचायतला एक सांगितलं, ते म्हणे हा विषय आमचा वैयक्तिक, तुमचा वैयक्तिक आहे, आमचा नाही. सर म्हटलं, ग्रामपंचायत अधिनियम 1959-96 कलम 1 प्रमाण आहे म्हटलं की जिथे घरात एखाद्या घनकचऱ्यामध्ये पाणी जात असेल आणि मुरत असेल तर ते तुमची जबाबदारी जे आहे जबाबदारी आहे की ते पाणी बंद करावे, ही जबाबदारी ग्रामपंचायतची. एवढं सांगूनही ग्रामपंचायत करायला तयार नाही. इथे पुष्पा विनोदराव भेंडे या काकू गेल्या 3रा दिवस आजचा आहे, ग्रामपंचायत जवळ उपोषणाला बसलाय. यांची काय मागणी आहे आणि आपण त्यांचे कोण? मी त्यांचा पती आहे. तिची तब्येत बरोबर नसल्यामुळे ते बोलू शकत नाही, कारण का तिची BP वाढलेली आहे. आणि माझा प्रश्न एकच आहे, त्यानं जे मळी देवस्थानची जागा मध्ये त्यानं बांधलेला आहे, माझ्या रस्त्याशी काही अधिकार नाही. माझ्या रस्ता ह्या खरेदीचा आहे. त्याने दरवर्षी आता 2009 मध्ये त्यानं मी खरेदी केली आहे माझ्या जागेची, पण त्यांनी तो रस्ता त्याला फूट करून पूर्ण अतिक्रमण केलेलं आहे. जर त्याला जर म्हटलं तर तो अंगावर येतात, मारता अंगावर येते काळी घेऊन, तू ये इकडे, मला जायला माझी गाडी जात नाही किंवा बंडी बैल जात नाही किंवा मला खात नेता येत नाही, असा माझा प्रश्न आहे शेतीवाडीचा. आणि त्याच्यामुळे ते मी 2-3 वेळा त्याला ग्रामपंचायतला मी हे केलं, अर्ज केला, पण ग्रामपंचायत लक्ष देत नाही. कारण मी 6 महिन्यापासून या ग्रामपंचायतला चक्करा मारून राहिलो, पण हे काही येत नाही. परवाच्या दिवशी 2-4 दिवसाच्या अगोदर आले फक्त ग्रामसेवक. ते म्हणते आमच्या नेमात बसत नाही ग्रामपंचायतच्या. हे कोणती हुकुमशाही आहे याची? ही सारा भोंगाळ कारभार आहे इथं या ग्रामपंचायतचा, पुरा भोंगाळ कारभार. त्यांनी काय रफ्ता टाकलेला आहे? आता 1 वर्षाच्या अगोदर त्यांनी दुसरी एक जागा घेतली आहे त्याच्याच बाजूनं. ते माझी त्याच्यात 4 फुटाचा रस्ता असून त्याच्यातच माझा रफ्ता टाकून दिला आहे सिमेंटचा पक्का. आम्ही म्हणणे त्याच्यावरून जा, तुम्ही त्याच्यावरून कसं जाणार आहे? मी तुमचं मत काय? तो रफ्ता फोडून रफ्ता फोडणे, मला 12 फूट रस्ता देणे, माझा एवढाच फक्त हे आहे. तर जर देत असेल तरी ठीक, तरी मी 8 दिवस बसन, इथून लाच उचलन तरी मी इथून उपोषण सोडणार नाही.